उनगाव येथील सुनील फेरो अँड एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी अनधिकृतरित्या व नियमबाह्य सुरू असून तिच्यामुळे परिसरात गंभीर प्रदूषण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून गावकरी मागील अनेक दिवसांपासून त्रस्त असल्याचे समोर आले आहे। सदर कंपनी बंद करण्यात यावी यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार पत्र व्यवहार केला असूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या अवंतिका लेकुरवाळे यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी मंगळवारी 21 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले। तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही या प्रकरणाची तत्काळ दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे। गावकऱ्यांना न्याय मिळावा आणि प्रदूषणापासून मुक्तता व्हावी यासाठी संबंधित कंपनीवर तातडीने कारवाई करून ती बंद करण्यात यावी अशी मागणी अवंतिका लेकुरवाळे यांनी यावेळी केली। या प्रकरणी लवकरात लवकर ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। आज आम्ही कामठी तालुक्यातील उनगाव या ग्रामपंचायत अंतर्गत नेरी उनगाव या गटग्रामपंचायत अंतर्गत येणारे उनगाव या गावामध्ये अनधिकृतरित्या सुनील फेरो अँड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू आहे आणि त्याबद्दल तक्रार करण्यासाठी सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे आलो होतो। आमच्यासोबत ग्रामपंचायतच्या सन्माननीय सरपंच मॅडम आहेत, ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, ग्रामपंचायतचे माजी सरपंच आहेत आणि संपूर्ण गावकरी इवन लहान लहान मुलांना घेऊन आलेले आहेत, लहान लहान बाळं घेऊन आलेले आहेत। याचं कारण असं आहे की ही जी कंपनी आहे सुनील फेरो अँड प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे ती कंपनी स्पॉन्ज आयरन प्रोडक्ट करणारी ती कंपनी आहे आणि ती कॅटेगरी वाईज म्हणजे कंपन्यांच्या 5 कॅटेगरी त्यांच्या रिस्कनुसार डिवाईड करण्यात येतात। त्या कॅटेगरी वाईज ती रेड कॅटेगरीमध्ये म्हणजे सगळ्यात हाय रिस्क कॅटेगरीमध्ये ती कंपनी येते। हे त्या कंपनीमध्ये हे बघा, ही 2024ला जी NOC इथे लावलेली आहे तर 2024 मध्ये ज्या बॉडीची NOC लावलेली आहे ती बॉडी 2024 मध्ये अस्तित्वातच नव्हती। यांची इलेक्शन 2023ला झाले आणि यांची बॉडी 2023 पासून एक्झिस्टन्स मध्ये आलेली आहे। ठीक आहे, आणि ज्या सचिवाची सही याच्यावर आहे ती 2022लाच तिथून गेलेली आहे। त्याच्यामुळे त्या सचिव पण तिथे नव्हत्या आणि असं असताना या बोगस NOCच्या आधारे ती कंपनी सुरू केलेली आहे। तेव्हा गावातील सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की आमच्या जीवापेक्षा एखादी कंपनी मोठी असू शकत नाही। कृषी विभागाने जो अहवाल दिलेला आहे की तिथल्या शेतकऱ्याचं जे नुकसान झालं लाखोमध्ये तिथे रक्कम काढलेली आहे, कृषी विभागाने देखील एवढं नुकसान झालेलं एका सीझनचं एवढं नुकसान झालेलं आहे। याचाच अर्थ ती कंपनी ही त्या गावातील शेतीसाठी, गावातील लोकांच्या उपजीविकेसाठी जे प्राणी मात्र तिथलं पाणी पितात नदीचं, त्या नदीच्या पात्रात तिथला डिस्चार्ज सोडला जातो। एकीकडे महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाने व्हिजिट रिपोर्ट आमच्याकडे आहे त्यांचा, त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे कला तुकाराम ढोबळे आहे, मी उनगावची रहिवासी आहे। आमच्याकडे हे सुनील प्रोडक्ट कंपनीमुळे आम्हाला भरपूर त्रास आहे। हजारो शेतकऱ्यांच्या शेतमालावर पूर्ण काळा डस बसलेला आहे आणि सगळ्यांना त्यांचे ट्रक वाहतुकीनं मुलांच्या गाड्यासुद्धा जाण्याचा प्रॉब्लेम आहे। 70 टनचे त्यांचे ट्रकच चालत आहे, रोड 70 ट्रक चालत नाही आणि हजारो त्यांचा पूर्ण झालेला आहे। टमाटर, मिरची कोणत्या शेतकऱ्यांनी एकही माल मार्केटला नेला नाही आहे 5 महिन्यापासून। आणि तुमचं काय म्हणणं आहे आता काय व्हायचं म्हणजे मागणी काय तुमची आता? कंपनी बंद म्हणजे बंदच झाल्या पाहिजे। नेरी उनगाव ग्रामपंचायतचा माजी सरपंच ही कंपनी गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झाली आहे। ह्या कंपनीचं नाव सुनील फेरो अँड एनर्जी असं कंपनीचं नाव आहे। ही कंपनी स्पॉन आयरन म्हणजे गोट्यापासून लोखंड तयार करण्याची कंपनी आहे। ती रेड झोनमध्ये कंपनी आहे। प्रामुख्याने ती कंपनी त्या झोनमध्ये नको होती कारण की हा ग्रीन झोन आहे, पण त्यांनी ती कंपनी सुरू केली। त्या कंपनीच्या सभोवताल पूर्ण शेती आहे आणि गाव अगदी 100-150 मीटरवर गाव आहे। 50-60 मीटरवरती नदी आहे आणि 50-20 त्याच्या वॉल कंपाऊंडालाच लागून हनुमान मंदिर आहे जे की जागृत आहे, ज्यामध्ये वारंवार लोक नवस घेऊन येतात। अशा या चांगल्या अशा गावामध्ये नदी काठावरती हे गाव आहे। या गावाची एकमेव उपजीविकेचं साधन शेती आहे आणि त्या गावामध्ये सर्वतः 100% लोक शेतकरी आहे। अशा या गावामध्ये ही कंपनी
स्थापन झाली आणि आता नोव्हेंबरपासून ही कंपनी सुरू झाली. ह्या कंपनीमुळे त्या गावातल्या आरोग्याला नुकसान, शेताच्या शेतपिकाचं नुकसान झालं आणि पाण्याचा स्रोत खराब झाला. मुख्यत्वे पाण्याचा स्रोत खराब झाला. पहिलं ते सोनी म्हणून एक मालक होते, त्यांनी ते कंपनी तिथे चालू केली होती. त्या कंपनीमुळं गावकऱ्यांना खूप त्रास होता. तर ग्रामपंचायतच्या वतीने त्या कंपनीवर आम्ही केस केली होती. त्यानंतर त्या कंपनी मालकांनी ते कंपनी विकली. विकल्याच्यानंतर एक डायरेक्टर आशिष नचराणी म्हणून आहे, त्या मालकांनी ते कंपनी घेतलेली. आता सुनील फेरो म्हणून त्या कंपनीचं नाव आहे. आपला मुख्य उद्देश एकच आहे की ह्या कंपनीमध्ये जो होणारा पोल्युशन आहे हा कंट्रोल नाही होत आहे सर, पहिली गोष्ट. आणि त्या पोल्युशनपासून जे लहान मुलांना नुकसान होत आहे किंवा तिथे साईडने एक हनुमंताचं खूप 1998 पासून मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आणि तुमचं काय म्हणणं आहे आता काय व्हायला? मागणी काय तुमच्या? कंपनी बंद म्हणजे बंदच झाल्या पाहिजे. आमच्या मुलांना खूप त्रास आहे. शाळेत सुद्धा गाडी त्यांची जात नाही. एवढे ट्रक, बाईक, रोडने ट्रक आला का आमची बाईक जाऊ शकत नाही त्यांनी, म्हणून कंपनी टोटल बंद. अगोदर ती कंपनी याची होती नरेश सोनीची, त्यामुळेच त्यांची कंपनी बंद केली. आता त्यांनी दुसऱ्याला विकली, ह्या सुनील प्रोडक्टला. ह्या माहीत नाही इतका हे आहे. सगळ्यांना किती हे दिले लेटर, पण कोणीच बंद करत नाही. अखेर आम्ही गावकरीच नाही कोणी आलं मीडिया, तर आम्ही गावातलेच लोक तिथं हल्ला करून काहीतरी होईल. त्यांचं नुकसान होईल, नाही तर आमचं बी. त्रास म्हणजे सर्वच गोष्टीचा त्रास आहे बाबा. का पाण्यावर ढस आहे, कपड्यावर आहे, मग कुरुड्या टाकल्या त्याच्यावर आहे. का म्हणतात आम्ही का नाही माल टाकावं, सर्वच माल आहे उडून मला का अनाज नाही होऊन राहिलं. माझं तुमचं काय म्हणणं आहे काय व्हायला पाहिजे? कंपनी बंद म्हणजे बंद. आम्हाला नाही बंद झाली तर मग नाही बंद झाली तर मग तुम्ही एवढे पोलीस ऑफिसर कासाठी आहे का? तो तुमचं म्हणणं आहे का पोलीस कारवाई झाली पाहिजे? बाबा झाली पाहिजे म्हणजे का बंद म्हणजे बंद पाहिजे. आम्ही बंद नाही, बंदी करायसाठी का म्हणते तर ज्यूस मांडला होता तर हो करतो म्हणे झालं. आम्ही सुद्धा शेतामध्ये काम करत आहे. शेतामध्ये जेव्हा आम्ही काम करत असते त्यावेळेस आम्ही जेव्हा तोंडाला रुमाल वगैरे बांधतो त्यावेळेस आम्हाला श्वास घ्यायला भरपूर त्रास होत आहे. आणि ज्यावेळेस आमचे छोटे छोटे मुलं सुद्धा आहे ते सुद्धा दिवसाने खेळू शकत नाही, कारण की त्यांच्या डोळ्यावर सुद्धा परिणाम होत आहे. त्यांचे डोळे लाल येत आहे आणि त्यांच्या श्वासांना सुद्धा त्रास होत आहे. आमची सर्व उनगाववासियांची एवढीच तक्रार आहे की ही कंपनी आम्हाला बंद हवी आहे. आम्हाला ही कंपनीपासून भरपूर असा त्रास होत आहे. आमची बस एवढीच मागणी आहे. आसमानों के आगे है ये सपनों का जहां, पंख लगा कर उड़ भी जाओ परियों का है आशिया. नाचेंगे झूमेंगे मस्ती में कर अपनी मर्जियां, ड्रीम एशिया.